श्री स्वामी समर्थ. गरम तव्यावर पाणी टाकू नका, जीवनात दुर्दैव येईल. रात्री गॅसवर तवा ठेवू नका, पैशाची कमतरता भासेल. तव्यावर मिठाचा प्रयोग करा, घरात धनसंपत्ती वाढेल. नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वस्तूंचे काही नियम पाळणे गरजेचे आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला आजूबाजूला नियमितपणे घडत असतात, ज्यांचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो. जर तुमच्या वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत, हेही लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात ही वास्तूचे नियम पाळावे, कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असते. म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणतीही निष्काळजीपणा करू नये. स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो. स्वयंपाकघर जर नीटनेटके आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाहीत. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वास्तूचा संबंध असतो. तवा हा असाच एक उपकरण आहे. आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा नम्र तवा समृद्धी, यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे. बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील जहाल देतात. तवा दिला जात नाही, कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते. सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही. बऱ्याच ठिकाणी ही पद्धत रूढ आहे. तव्यामध्ये लक्ष्मी असते. तसेच आपल्या घराची समृद्धी, यश, पैसा या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो, हेही तितकंच खरं आहे. कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात पण असतो. जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते. म्हणून स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पाहणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः स्वयंपाकघरात वापरले जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात. स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकते. त्यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेणार आहोत. नंबर 1. खराब तवा वापरू नका. वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी बनवताना खराब तवा वापरू नये. अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते. जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घरच्या प्रमुखांसाठी सर्वात हानिकारक ठरते. घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही. सतत हाती निराशाच लागते. नंबर 2. जळलेले पॅन कधीही वापरू नका. रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका. असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. जळलेले पॅन नशीब खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकते. त्यातून थेट खाऊ नका. तव्यावरून चपाती कधीही खाऊ नका, कारण त्यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकते. रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतरच तुम्ही ते खा. नंबर 3. तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा.
आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये. घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या. तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू शकते. तर तुम्हाला हा माहितीपूर्वक व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.